नाशिकची ओळख असलेला ग्रीन नाशिक हा शब्द आता फक्त कागदावरच उरतोय का? कुंभमेळ्याच्या तयारीच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा गळा घोटला जातोय. गंगापूर रोड आणि तपोवन नाशिकचं फुफ्फुसं मानलं जाणारे हे परिसर आज उन्हाळ पडला आहे. शेकडो वर्ष जुने वटवृक्ष आणि डेरेदार झाडं विकासाच्या नावाखाली एका रात्रीत भुईसपाट केली जात आहे. झाडं वाचवा, नाशिक वाचवा अशा घोषणा देत नाशिकचे निसर्गप्रेमी रस्त्यावर आलेत. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात पर्यावरण प्रेमींनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते रुंदीकरण आणि पार्किंगची जागा हवी आहे हे मान्य, पण त्यासाठी हे निसर्गाचे वरदान संपवायचं का? दुसऱ्या जागी झाडं लावू हे आश्वासन केवळ धूळफेक आहे असं आंदोलकांचं म्हणणं आहे. आधीच नाशिकचं तापमान वाढत चाललंय. वटवृक्षांसारखी ऑक्सिजन देणारी झाडं तोडल्यामुळे नाशिककरांच्या पुढच्या पिढीला काय मिळणार? सिमेंटचं जंगल की शुद्ध हवा? कुंभमेळा हा श्रद्धेचा विषय आहे, पण निसर्ग हा जगण्याचा आधार आहे. श्रद्धा वाचवताना आधारच तोडला जात असेल तर हे पाप कोणाच्या माती मारणार?